भारत माता की। आज आपण स्वातंत्र्याचा 78वा भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आणि त्या निमित्ताने आज आपण नॅशनल पार्क इथे एक झाड माँ के नाम ही जे एक मोहीम आहे त्या अंतर्गत एक झाड भारत माता के नाम या प्रकारे आज आपण वृक्षारोपण करतोय। तर आज आपल्या सोबत माननीय आमदार प्रकाश सुर्वे सर आहेत आणि त्यांच्या हस्ते आज आपण हे वृक्षारोपण करणार आहोत। तर त्याआधी मी त्यांना सांगेन की तुम्ही 2 शब्द बोला आणि त्यानंतर आपण वृक्षारोपण करूया। TV9 ने आज जो संकल्प केलेला आहे तो खूप सुंदर संकल्प आहे। एक पेड़ माँ के नाम आणि एक पेड़ भारत माँ के नाम। आई वात्सल्याची मूर्तिमंत उदाहरण आहे आणि झाड पण त्याच प्रकारे आहे। झाड सुद्धा कुठली स्वार्थ न ठेवता प्रत्येकाला फक्त देण्याचं काम करतं। मग फुलं असतील, फळं असतील, छाया असेल, अशा प्रकारे सर्व देण्याचं काम करत असतो। ऊन वाऱ्या पावसामध्ये उभं राहून फक्त इतरांना देण्याचं काम करतं। जशी आई फक्त देण्याचं काम करते, कुठलाच त्याचा स्वार्थ नसतो, त्याप्रमाणे झाडाचं सुद्धा तेच महत्त्व आहे। आणि आज खरोखर TV9चं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी स्पेशली हा कार्यक्रम घेतला की एक पेड़ माँ के नाम, एक पेड़ भारत माँ के नाम। आणि आज पर्यावरणाचा ऱ्हास किती होते तुम्ही बघत असाल। अवकाळी पाऊस पडत आहे, प्रचंड उष्णता होत आहे, ग्लोबल वॉर्मिंग होत आहे। त्याचं कारण एकमेव आहे ते फक्त वृक्ष। आपण वृक्ष लावत नाही, फक्त बोलतो, वृक्ष लावली पाहिजेत। पण मी सर्वांना विनंती करेन, प्रत्येक नागरिकांनी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त शपथ घेतली पाहिजे की मी एक तरी झाड लावीन आणि त्याला जगवीन। जोपर्यंत आपण असं करणार नाही तो नाहीतर येणारा काल हा भीषण असणार आहे। म्हणून आपण सर्वांनी आज मग खरोखर इथे आमचे गायके साहेब आलेले आहेत, महाजन साहेब नॅशनल पार्कचे आहेत, ACP गायके साहेब आहेत, सर्व त्यांच्याबरोबर साथीदार आहेत, आमचे मोहन साहेब आलेले आहेत। या सर्वांनी जे आज आम्हाला इथे मदत केलेली आहे नॅशनल पार्कमध्ये त्याबद्दल मी त्यांचंसुद्धा मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। प्रत्येकाने फक्त TV9 करून चालणार नाही, पण प्रत्येकाने एक झाड लावलं पाहिजे अशी माझी विनंती आणि त्याला जगवलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे। आपण हा चांगला उपक्रम घेतला त्याबद्दल TV9चं मनापासून हार्दिक अभिनंदन। आज जो हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि गरजेचा असा कार्यक्रम आहे। कार्बन फुटप्रिंट, प्रत्येक माणसाची कार्बन फुटप्रिंट जन्मापासून मृत्यूपर्यंत जी आहे ती जर मिटवायची असेल तर प्रत्येकाने 14 झाडं लावायला पाहिजेत असा रिपोर्ट आहे। तर जर आपण प्रत्येकाने 14 झाडं लावलीत आणि ती जगवलीत तर आपण पृथ्वीवर जे काही आपली कार्बन फुटप्रिंट आहे ती नाहीशी करू शकतो। सो या कार्यक्रमाला आमच्या सर्वांकडून मनापासून धन्यवाद देतो हा कार्यक्रम केल्याबद्दल। थँक्यू सो मच। आज रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने माननीय आमदार महोदय प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या उपस्थितीमध्ये आज जो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम होत आहे, तर ही खरोखर एक इनोव्हेटिव्ह अशी ETVच्या माध्यमातून एक इनोव्हेटिव्ह संकल्पना TV9च्या पुढाकाराने ही एक इनोव्हेटिव्ह अशी संकल्पना आहे। आणि खरं तर राष्ट्रीय उद्यानाचे जे आताचे जे वृक्ष आहेत ते भरपूर जुने असे झालेले आहेत, तर ते वादळामुळे किंवा अशा गोष्टींमुळे ते कोसळण्याची शक्यता असते। तर नवीन वृक्षारोपण करून नवीन वृक्ष तयार करण्यासाठी आपल्याला इथे वाव आहे आणि ह्या गोष्टींसाठी TV9नी जो पुढाकार घेतला त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देते आणि त्यांना शुभेच्छा देते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।